नमस्कार. आज आपण अगदी हॉटेलसारखे सांबर बनवणार आहोत. तर पाहूयात आपण सांबर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल. इथे मी 1 वाटी तुरीची डाळ, 1 कांदा कापून घेतलेला आहे, थोडीशी चिंच घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 साल काढलेला बटाटा, 1 चमचा गूळ घेतलेला आहे, फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची, चवीनुसार मीठ, 2 चमचे सांबर मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतली आहे आणि फोडणीसाठी मोहरी आणि 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे. आता आपण कुकरमध्ये डाळ टाकून घेऊयात. त्यानंतर टोमॅटो, 1 बटाटा, 2 मिरच्या, त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत, चिंच, आपण कापून घेतलेला कांदा ह्यामध्येच टाकून घेणार आहोत. त्यानंतर मी 2 ग्लास पाणी यामध्ये टाकत आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धी पळी तेल टाकत आहे आणि हळद. आपण कुकरला डाळ शिजवताना अर्धी पळी तेल टाकलं तर ही डाळ उतू जात नाही. आता आपण कुकर मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत आणि 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता आपला कुकर थंड झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता सर्व साहित्य व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण एका रवीच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून आपलं सांबर हे घट्टसर बनेल. अशा पद्धतीने डाळ आणि बाकी सर्व साहित्य आपलं मिक्स झालेलं आहे. अशा पद्धतीने रवीच्या साहाय्याने आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण या डाळीमध्ये 1 चमचा गूळ टाकून घेणार आहोत आणि ही डाळ आपण उकळण्यासाठी गॅसवरती ठेवणार आहोत. आता आपण फोडणीची तयारी करूयात. फोडणीसाठी इथे कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. त्यानंतर काश्मीरी मिरची टाकून घेतली आहे आणि सांबर मसाला. आता ही फोडणी आपण डाळीवरती घालून घेऊया. अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपलं सांबर तयार आहे.